नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। तरुणांनी उच्च शिक्षण घेऊन समाजाचं नाव उज्ज्वल करावं, आमदार डॉक्टर यड्रावकर यांचं प्रतिपादन। शिरोळ येथे चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक हॉलचा उद्घाटन सोहळा संपन्न। चर्मकार समाजातील तरुणांनी पारंपरिक व्यवसायात न गुंतता उच्च शिक्षण घेऊन समाजाचं नाव उज्ज्वल केलं पाहिजे। चर्मकार समाजाच्या सांस्कृतिक हॉलचं काम पूर्ण झालंय, यापुढे या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल तेवढा निधी देऊ, असं प्रतिपादन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं। 67,33,000 रुपयांच्या निधीतून प्रभाग क्रमांक 2 मधील चर्मकार समाज स्मशानभूमीत निवारा शेड व सांस्कृतिक भवनाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉक्टर अशोकराव माने होते। या कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील, श्री दत्त कारखान्याचे संचालक अनिल कुमार यादव, प्रताप उर्फ बाबा पाटील, लक्ष्मण भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी 10वी-12वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला। तसेच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने महाराष्ट्र शासनानं समाजभूषण पुरस्कारानं सन्मानित केलेल्या डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार करण्यात आला। अध्यक्षस्थानी असलेले आमदार डॉक्टर अशोकराव माने म्हणाले, कोल्हापुरी चप्पलचं पेटंट चोरण्याचा प्रयत्न सुरू असून त्याविरोधात लढा उभारला जाईल। पक्षभेद व गटतट विसरून आमदार यड्रावकरांसोबत तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी आपण एकत्र काम करत आहोत, असंही त्यांनी सांगितलं। या कार्यक्रमात सुहास राजमाने, प्रकाश गावडे, रावसाहेब मलिकवडे, NY जाधव, बजरंग काळे गुरुजी, गोरखनाथ माने, विजयसिंह माने देशमुख, राजेंद्र दाभाडे, राजेंद्र प्रधान, ॲडव्होकेट अनिकेत भंडारे, पंकज माने, योगेश माने, गणपती माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।